तर आज आपण सोमवारची शिवामुठीची कहाणी ऐकणार आहोत। आटपाट नगर होते आणि त्या नगरात एक राजा राज्य करत होता। राजाला 4 सुना होत्या, पण गंमत म्हणजे त्यापैकी 3 सुना त्याला खूप आवडत्या होत्या आणि एक सून मात्र नावडती होती। राजा आपल्या आवडत्या सुनांची खूप चांगली बडदास्त ठेवत असे, त्यांना उत्तम खाऊ पिऊ घाले, चांगले कपडे देत असे। पण त्या नावडत्या सुनेचे काय, तिला जेवायला उष्टपाष्ट दिलं जाई आणि नेसायला जाडभरड जुनं कापड। एवढंच नाही तर तिला गुरांच्या गोट्यात राहायला सांगून गुरांना राखण्याचं कामही तिच्याच वाट्याला आलं होतं। बिचारी ती आपलं काम निमूटपणे करत असे। पुढे श्रावण महिना आला। श्रावणातला पहिला सोमवार उजाडला। ही नावडती सून नेहमीप्रमाणे गोठ्यात आपलं काम करत होती। तेवढ्यात तिची भेट काही नागकन्या आणि देवकन्यांशी झाली। तिने त्यांना विचारलं, बाई बाई, तुम्ही कुठे निघालात? त्या म्हणाल्या, आम्ही महादेवाच्या देवळात जातोय शिवामूठ व्हायला। तिने कुतूहलाने विचारलं, याने काय होतं हो? त्यांनी सांगितलं, अगं बाई, या व्रताने भ्रताराची भक्ती मिळते, मनातली कोणतीही इच्छा पूर्ण होते, मुलंबाळ होतात, नावडती माणसं आवडती होतात आणि वडीलधाऱ्या माणसांकडूनही सुख मिळतं। मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण ग बाई? ती म्हणाली, मी राजाची सून आहे, तुम्ही जर परवानगी दिली तर मी तुमच्याबरोबर येते। देवळात गेल्यावर नागकन्या आणि देवकन्या आपला वसा वसू लागल्या। नावडतीने त्यांना पुन्हा विचारलं, काय ग बयानो, हा वसा कसा करतात? त्यांनी तिला सगळं समजावून सांगितलं। आम्ही शिवामुठीचा वसा वसतो, त्यासाठी मूठभर तांदूळ घ्यावे, 1 शिवराई सुपारी घ्यावी, गंध आणि फुलं घ्यावीत, 2 बेलाची पानं घ्यावीत, मग मनोभावे महादेवाची पूजा करावी। हातात तांदूळ घेऊन तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी मूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंद जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून ते तांदूळ शंकरावर वाहावेत। संध्याकाळपर्यंत उपवास करावा, उष्टपाष्ट काही खाऊ नये, दिवसा झोपू नये, जर उपवास नाही निभावला तर थोडं दूध प्यावं। संध्याकाळी अंघोळ करून देवाला बेल वाहावा आणि शांतपणे जेवण करावं। हा वसा 5 वर्ष करायचा असतो। पहिल्या सोमवारी तांदूळ वाहायचे, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जव आणि 5व्या सोमवाराला तातू शिवामुठीसाठी घेत जावे। पहिल्या सोमवारी वसा करायचं सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्यांनीच तिला दिलं। दुसऱ्या सोमवारी मात्र तिला घरून आणायला सांगितलं। त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली, दिवसभर उपवास केला। जावानंदांनी तिला नेहमीप्रमाणे उष्टपाष्ट पान दिलं, पण तिने ते गाईला घातलं। शंकराची मनापासून आराधना केली आणि फक्त दूध पिऊन झोपून राहिले। पुढे दुसरा सोमवार आला। नावडतीने घरातून वसा करण्यासाठी लागणारे सर्व सामान मागून घेतलं। मग ती रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा करू लागली आणि पुन्हा त्याच प्रार्थनेने शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंद जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तिने शंकराला तीळ वाहिले। सारा दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिला, दूध पिऊन ती झोपून राहिली। संध्याकाळी तिच्या सासऱ्याने तिला विचारलं, अगं सुने, तुझा देव कुठे आहे? नावडतीने उत्तर दिलं, माझं देव फारच लांब आहे, तिथे जायचे रस्ते खूप कठीण आहेत, काटे कुठे आहेत, साप वाघही आहेत, तिथे माझा देव आहे। पुढचा तिसरा सोमवार आला। तिने पूजेचं सामान घेतलं आणि देवाला जायला निघाली। यावेळी घरची सगळी माणसं तिच्या मागे चालू लागली। नावडते, आम्हालाही तुझा देव दाखव, असे म्हणू लागली। नावडतीला तर रोजचा सराव होता, तिला काहीच वाटलं नाही, पण तिच्या मागे चालणाऱ्या घरच्या माणसांना काटेकुटे खुपू लागले। त्यांना नावडतीची दया आली। आजपर्यंत ही बिचारी रानात कशी येत असेल काय माहीत, असं त्यांना वाटलं। नावडतीला मात्र चिंता पडली, आता काय करावं? घरची माणसं देव पाहण्यासाठी आली आहेत, पण इथे तर फक्त एक लहानसं मंदिर आहे। तिने देवाची मनापासून प्रार्थना केली, देवाला तिची करुणा आली। तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन नागकन्या आणि देवकन्यांसह ते लहानसं मंदिर सोन्याचं झालं। मंदिराचे खांब रत्नांनी जळलेले दिसू लागले आणि तिथे स्वयंभू महादेवाची पिंडी प्रकट झाली। सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं। नावडती पूजा करू लागली, गंधफूल वाहू लागली। नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंद जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तिने शिवाला वाहिले। राजाला हे सगळं पाहून खूप आनंद झाला। नावडती सुनेवरचं त्याचं प्रेम वाढलं। त्याने तिला सुंदर दागिने घालायला दिले। राजाने आपला मुकुट देवळात एका खुंटीवर ठेवून तळ पाहायला गेला। नावडतीची पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली, पण इकडे काय झालं, देऊळ अदृश्य झालं। राजा परत आला आणि माझा मुकुट देवळातच राहिला, असं म्हणून तो मुकुट आणायला देवळाकडे गेला। तिथे पाहतो तर काय, एक लहानसं देऊळ होतं, त्यात एक पिंड होती, वर त्यांनी केलेली पूजा होती आणि जवळच खुंटीवर मुकुटही होता। तेव्हा राजाने आपल्या सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? सून म्हणाली, माझा गरिबाचा हा देव, मी देवाची प्रार्थना केली
त्याने तुम्हाला दर्शन दिलं. राजाने सुनेमुळेच आपल्याला देवाचं दर्शन मिळालं हे ओळखलं. त्याने तिला पालखीत घालून मोठ्या आदराने घरी आणलं. जी सून नावडती होती ती आता सगळ्यांची आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही साठा उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.